नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समास या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण समास व त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। समास व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय या 3 गोष्टींबद्दल किंवा शब्दांबद्दल आपण जाणून घेतलं। समास म्हणजेच काय की शब्दाचा संक्षेप करून जो नवीन आपण जोड शब्द तयार करतो त्या प्रक्रियेला आपण समास असे म्हणतो आणि नवीन त्या जोड शब्दालाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो। या सामासिक शब्द खोड करून दाखवण्याच्या पद्धतीला मग आपण सामासिक विग्रह असे म्हणतो। या समासामध्ये कमीत कमी 2 पद महत्वाचे असतात। 2 पद म्हणजे 2 शब्द। त्या 2 शब्दांना आपण 2 पद असे म्हणतो। त्यापैकी पहिल्या शब्दाला आपण पहिले पद आणि दुसऱ्या शब्दाला आपण दुसरे पद असे म्हणतो। समासातील कोणते पद महत्वाचे आहे किंवा कोणते पद प्रधान आहे त्यावरून त्या समासाचा प्रकार ठरत असतो। या पूर्वीच्या भागामध्ये आपण समासाचे प्रकार पाहिलेले आहेत। समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। यामध्ये आपण अव्ययीभाव समास म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे। आता अव्ययीभाव समास म्हणजेच काय की ज्या समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते त्या समासालाच आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो आणि याचे सामासिक पद जे असते ते क्रियाविशेषण अवयवाचे कार्य करत असते। म्हणूनच इथे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे की कोणते पद कोणत्या समासामध्ये महत्वाचे आहे। आता अव्ययीभाव समासामध्ये जे 2 पद असतात त्यापैकी पहिले पद महत्वाचे असते किंवा पहिले पद प्रधान असते। आता समासाचा पुढचा प्रकार तत्पुरुष समास याचा अभ्यास आपल्याला विस्तारित रूपाने व्याकरणाच्या या भागामध्ये अभ्यासायचा आहे। दुसऱ्या समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास। ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्ती, प्रत्यय लिहावा लागतो त्या समासाला आपण तत्पुरुष समास असे म्हणतो। थोडक्यात म्हणजे काय, तत्पुरुष समासात दुसरा शब्द प्रधान किंवा महत्वाचा असतो आणि त्या समासालाच आपण तत्पुरुष समास असे म्हणतो। अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। उदाहरणार्थ आपण समजून घेऊया। महामानव म्हणजेच महा अधिक मानव, याच्यामध्ये दुसरे पद मानव हे प्रधान पद आहे। राजपुत्र, राजा अधिक पुत्र म्हणजेच राजाचा पुत्र। तोंडपाठ, तोंडाने पाठ, तोंड अधिक पाठ। गायरान, गायीसाठी रान। वनभोजन, वनातील भोजन। तर अशा रीतीने महामानव, राजपुत्र, तोंडपाठ, गायरान, वनभोजन या सगळ्या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे। म्हणजेच महामानव मध्ये मानव, राजपुत्र मध्ये पुत्र, तोंडपाठ मध्ये पाठ, गायरान मध्ये रान, वनभोजन मध्ये भोजन। या वरील सगळ्या उदाहरणामध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात। म्हणून त्यास आपण तत्पुरुष समास आहे असे म्हणतो। तर आता बघा, जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो आपण आता फक्त समासा कोणतं पद महत्वाचं आहे ते आपण समजून घेत आहोत, पण त्याबरोबर आपल्याला सामासिक शब्दांचा विग्रहही करता आला पाहिजे। उदाहरणार्थ महामानव हा सामासिक शब्द आहे पण त्याचा विग्रह असणार आहे महान असलेला मानव, सामासिक विग्रह। राजपुत्र म्हणजेच राजाचा पुत्र। तोंडपाठ, तोंडाने पाठ। गायरान, गायीसाठी रान। वनभोजन म्हणजेच वनातील भोजन। तर ह्या सगळ्या बघा आपण जेव्हा सामासिक
विग्रह करतो त्यावेळेस ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय लागतं. म्हणजे इथे बघा राजाचा पुत्र याच्यामध्ये चा हा विभक्ती लागलेला आहे. तोंडाने पाठ याच्यामध्ये ने हे विभक्ती लागलेले आहेत. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्या समासास आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. किंवा मग ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेले शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्या समासास आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. तर इथे आपल्याला काय समजलेलं आहे की दुसरे पद महत्वाचे असते आणि त्याचबरोबर समासाचा विग्रह करत असताना विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो किंवा गाळलेला जो शब्द असतो तो विभक्ती प्रत्यय म्हणूनच वापरावा लागतो. अशा या वेळेस आपण तो समास तत्पुरुष समास आहे असे म्हणतो. थोडक्यात काय की ज्या समासामध्ये दुसरा शब्द प्रधान अथवा महत्वाचा असतो त्यास आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. तत्पुरुष समासातील दोन्ही पदे कधी कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात त्यावेळेस आपण त्या तत्पुरुष समासाला समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा दोन्ही पदांचा जेव्हा विचार करतो तर त्यावेळेस कधी कधी विग्रहाच्या वेळेस दोन्ही पदांमध्ये विभक्ती प्रत्यय लागतो त्यावेळेस आपण त्याला समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतो. आता इथे बघा ज्या तत्पुरुष समासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास आपण नत्र तत्पुरुष समास असे म्हणतो. म्हणजे ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतो त्यांनाच आपण नत्र तत्पुरुष समास असे म्हणतो. म्हणजे नकार दाखवण्यासाठी कोणत्या शब्दांचा आपण उपयोग करतो किंवा कोणत्या उपसर्गांचा उपयोग करतो तर ते आहेत अ, ऑन, न, ना, बे, नी, गैर इत्यादी. आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. अयोग्य म्हणजेच योग्य नसलेला, अज्ञान ज्ञान नसलेला, अहिंसा हिंसा नसलेला, निरोगी रोग नसलेला, निर्दोष दोषी नसलेला. मग बघा जेव्हा आपण सामासिक शब्दांचा विग्रह करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण अ, न, अन, गैर, बे इत्यादी उपसर्गांचा उपयोग केलेला असतो त्यावेळेस तिथे अभाव किंवा निषेध दर्शवला जातो. म्हणून तिथे आपण नत्र तत्पुरुष समास आहे असे म्हणतो. म्हणजे तिथे नकारार्थी भाव असतो. पुढे आहे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यावेळेस त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच आपण कर्मधारय समास असे म्हणतो. याआधी आपण जे कर्मधारय विभक्ती प्रत्यय जे पाहिलेलं होतं कर्माचा तिथे प्रधानता असते. आता इथे उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. नीलकमल, नील अधिक कमल. त्याच्यामध्ये जे काही पद महत्वाचं आहे ते म्हणजे दुसरं पद कमल. पण आपण जेव्हा सामासिक विग्रह करतो तेव्हा आपण लिहिणार नील असे कमल. रक्तचंदन, रक्त अधिक चंदन म्हणजे सामासिक विग्रह करताना आपल्याला लिहायचंय रक्तासारखे चंदन. पुरुषोत्तम, पुरुष अधिक उत्तम अर्थात उत्तम असा पुरुष. महादेव, महान असा देव म्हणजेच महान अधिक देव. मेघश्याम, मेघासारखा काळा. मेघश्याम याचा विग्रह करताना आपण सामासिक विग्रह लिहिणार आहोत मेघासारखा काळा. पण जेव्हा आपण त्याला फोड करून लिहायचे तर मेघ अधिक श्याम असे लिहितो. चरण कमळ, चरण हेच कमळ. खडी साखर, खड्यासारखी साखर. तपोबळ, तप हेच बळ. तर आपल्याला सामासिक शब्दांचा विग्रह करताना अशा प्रकारे लिहायचा आहे. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते त्यावेळेस अशा समासाला
अशा तत्पुरुष समासाला आपण विशेषण पूर्वपद कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतो. उदाहरणार्थ महादेव, महा अधिक देव, महान अधिक देव, त्याचं सामासिक विग्रह येणार आहे महान असा देव. लघु पट म्हणजेच लघु अधिक पट, लघु म्हणजे लहान, तर त्याचा आपल्याला सामासिक विग्रह करून लिहायचा आहे लहान असा पट. पुढील उदाहरण आहे रक्तचंदन, अर्थात रक्त अधिक चंदन, परंतु याचे सामासिक विग्रह करून आपल्याला लिहायचं आहे रक्तासारखे चंदन. तर इथे जे काय पहिले पद आहे ते विशेषणाचं काम करते, म्हणून इथे आपण विशेषण पूर्वपद तत्पुरुष समास असे म्हणतो. पुढे आहे जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते तेव्हा त्या समासाला आपण विशेषण उत्तरपद कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतो. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, पुरुष अधिक उत्तम, अर्थात त्याचा सामासिक विग्रह करताना आपल्याला लिहायचा आहे उत्तम असा पुरुष. पुढील उदाहरण आहे मुख कमल, मुख अधिक कमल, सामासिक विग्रह आपल्याला लिहायचा आहे मुख हेच कमल. म्हणजे इथे दुसरे जे पद आहे ते विशेषण आहे, त्यामुळे इथे आपल्याला बघा आता पुरुष उत्तम, आता उत्तम हे काय आहे विशेषण आहे. मुख कमल, कमलासारखे मुख असं विग्रह करतो आहे, पण आपल्याला इथे जे काही पद दिलेलं आहे, जे काही सामासिक शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये दुसरे पद जे आहे मुख अधिक कमल आहे की नाही, मग कमल हे काय येणार आहे विशेषण आहे, म्हणून आपण याला विशेषण उत्तरपद कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणू. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासाला आपण विशेषण उभयपद कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतो. उदाहरणार्थ लाल भडक, मग आपण याची फोड करताना लिहितो लाल अधिक भडक, पण इथे बघा आता लाल आणि भडक दोन्ही पण विशेषणयुक्त शब्द आहेत, म्हणून इथे विशेषण उभयपद कर्मधारय तत्पुरुष समास असे आपण म्हणतो. तर लाल भडक या सामासिक शब्दाचा आपण विग्रह कसा करणार लाल भडक असा. श्याम सुंदर, श्याम अधिक सुंदर म्हणजेच श्याम सुंदर असा. काळा भोर, काळा अधिक भोर, परंतु आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह करून लिहायचा आहे काळा भोर असा. पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र असा. हिरवागार, हिरवागार असा. कृष्णधवल, कृष्णधवल असा. जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दात पहिले पद उपमान असते, म्हणजेच त्या सामासिक शब्दातील पूर्वपदापेक्षा उत्तर पदाला जास्त महत्व असते, उत्तरपद म्हणजेच दुसरे पद, तेव्हा उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते, त्याला आपण उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे सुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ वज्रदेह, तर इथे आपण सामासिक फोड कसं करणार या शब्दाचा वज्र अधिक देह, पण या सामासिक शब्दाचा आपल्याला विग्रह करून लिहायचा आहे, तेव्हा आपण विग्रह करून लिहिणार वज्रासारखे देह. पुढे आहे चंद्रमुख, चंद्र अधिक मुख अर्थात चंद्रासारखे मुख. राधे श्याम, राधे अधिक श्याम बरोबर राधेसारखा श्याम. कमल नयन, कमल अधिक नयन अर्थात कमळासारखे नयन. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला आपण द्विगु समास असे म्हणतो. या समासातील संख्या पूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. आता बघा इथे आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ. नव रात्र म्हणजे ज्याचा आपल्याला फोड करून लिहायचं असेल तर आपण लिहिणार नऊ अधिक रात्र, परंतु नव रात्र या सामासिक शब्दाचा आपल्याला विग्रह करून लिहायचा असताना आपण लिहिणार नऊ रात्रींचा समूह. त्याचप्रमाणे पंचवटी अर्थात 5 वडांचा समूह. चातुर्मास 4 मासूंचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. सप्ताह 7 दिवसांचा समूह. चौघडी 4 घड्यांचा समूह. तर अशा रीतीने आपल्याला सामासिक शब्दांचा
सामासिक विग्रह करून दाखवायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण समास म्हणजे काय आणि समासाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। त्यापैकी दुसरा समासाचा प्रकार म्हणजे तत्पुरुष समास म्हणजे काय आणि कोणते पद महत्त्वाचे असते, त्या सामासिक तत्पुरुष समासाचा सामासिक शब्दाचा विग्रह कसा करायचा हे आपण सविस्तर रूपाने अभ्यासलेला आहे। समासाच्या पुढील प्रकारांचा सुद्धा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण समास व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।